आता संगमनेर शहरात सुरू झालंय द 7 स्पाइसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट। तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद, कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीने बनवलेली चिकन आणि मटन थाळी। फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक, सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर, नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था। तेव्हा एक वेळ मेहर यांच्या द 7 स्पाइसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या। ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स, सह्याद्री शाळेसमोर, शिवाजीनगर, संगमनेर। 98 50 50 95 85 आणि 77 74 88 44 08। संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारातील हॉटेल यादगार जवळ दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असलेल्या दरोडेखोरांना तालुका पोलिसांच्या पथकानं 23 जुलैच्या पहाटे 3:30च्या सुमारास ताब्यात घेतलंय। या कारवाईत पोलिसांनी तिघांना दरोड्याच्या साहित्यासह पकडलंय, तर 2 जण पसार झालेत। रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला वडगावपान शिवारातील हॉटेल यादगार जवळ काही जण संशयास्पदरित्या थांबलेले आढळले। ते तेथीलच सलमान जलील शेख यांच्या घराचा दरवाजा तोडून दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये होते। त्याचवेळी पोलिसांनी सतर्कता दाखवत फरदीन आणि शेख वय वर्ष 21 राहणार जमजम कॉलनी गल्ली नंबर 9 संगमनेर, मोहम्मद फारुक मोमीन वय वर्ष 21 राहणार जमजम कॉलनी गल्ली क्रमांक 6 संगमनेर आणि एक अल्पवयीन मुलगा या तिघांना पकडलं, तर हलीम अकबर पठाण आणि अनोळखी असे 2 जण पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले। या कारवाईत पोलिसांनी दरोडेखोरांकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य, त्यात मिरचीची पूड, सुरी, लायटर, दोरी, लोखंडी पाईप, कटर, 2 दुचाकी क्रमांक MH15 HD 1134 आणि MH17 P7360 असा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल आशिष आरवडे यांच्या फिर्यादीवरून या 5 जणांवर संगमनेर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। संगमनेर पोलीस स्टेशन हद्दीमधील वडगावपान परिसरामध्ये काही संशयित आरोपी रात्रगस्ती दरम्यान पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस पथकाला, त्याचप्रमाणे गावातील काही ग्रामस्थांना मिळून आलेले होते। या आरोपितांकडे संशयास्पद वस्तू देखील मिळून आलेल्या होत्या। त्या अनुषंगाने त्यांच्याकडे आपल्या पोलीस पथकाने सविस्तर विचारपूस केली असता हे आरोपी वडगावपान परिसरामध्ये दरोडा घालण्याच्या उद्देशाने एकत्रित आल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी दरोड्याची पूर्वतयारी बाबतचा गुन्हा या 5 आरोपींविरुद्ध नोंद करण्यात आलेला आहे। त्यातील जे आरोपी आहेत त्यामध्ये फरदीन आणि शेख जमजम कॉलनी, मोहम्मद फारुक मोमीन जमजम कॉलनी, त्याचप्रमाणे हलीम अकबर पठाण हे 3 आरोपी यांची नावं आहेत। एक आरोपी अल्पवयीन किंवा विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि एक आरोपी हा पळून जाण्यामध्ये यशस्वी झालेला आहे, तो पळून गेलेला आहे। त्या पळून गेलेल्या आरोपीचा देखील पोलीस पथक शोध घेत आहे। त्यातील जे 2 आरोपी आहेत फरदीन आणि शेख यावर यापूर्वी देखील वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत। त्याचप्रमाणे हलीम अकबर पठाण हा सुद्धा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून यावरती 7 ते 8 चोरी असेल, जबरी चोरी आहे, दरोडा आहे, दरोड्याचा प्रयत्न आहे असे गुन्हे यापूर्वी देखील दाखल आहे। यातील आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असून त्यांच्याकडे सविस्तर विचारपूस पोलीस पथक करत आहे। यांनी यापूर्वी देखील असे काही गुन्हे केले आहे किंवा काय याबाबत पोलीस कस्टडी दरम्यान विचारपूस सुरू आहे। या घटनेचा पुढील तपास DYSP सोमनाथ वाघचवरे आणि पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ ह्या करतायत। सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर। काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर।